श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर उद्या 8 मार्च आहे महिला दिन. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दुधाला एक उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि केसर टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध मिक्स करूया आणि हे चांगलं मिक्स करून आपण ह्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत. हे दूध चांगलं असं घट्टसर करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता दूध छान असं गाढ झालेलं आहे. आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊयात. साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि इलायची पावडर टाकूया. तर दूध बघू शकता तुम्ही छान असं जाडसर झालेलं आहे. तर आपण आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून शेवया ब्राऊन होईपर्यंत अशा परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आणि शेवया ह्या थंड करून घ्यायच्या आहेत. आणि जे आपण दूध आटवून घेतलेलं आहे त्यामध्ये या शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. शेवया चांगल्या गार करून घ्यायच्या आणि नंतरच आपल्याला ह्या दुधामध्ये टाकायच्या आहेत. आता आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत. तर आपल्याला ह्या मंद आचेवर चांगलं शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता परत दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचे आहे. हे बघा, तर अशा प्रकारे आपल्या शेवया पण चांगल्या शिजलेल्या आहेत. आणि अशी एका वेगळ्या पद्धतीने आपण शेवयाची खीर बनवलेली आहे. ती एकदम तयार झालेली आहे. वरतून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूयात. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर आपण यामध्ये बनाना, ॲपल, ग्रेप्स वगैरे कट करून इत्यादी फ्रुट्स यामध्ये टाकू शकतो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.